एक गाव होतं, हिरवागार, डोंगरांच्या कुशीत वसलेलं. त्या गावात राहायचा एक साधासुधा पण खूप मेहनती शेतकरी शंकर. शंकरकडे खूप मोठी शेती नव्हती. थोडीशी जमीन, एक जुनी बैलजोडी आणि त्याचा मोठा आत्मविश्वास हेच त्याचं खरं संपत्त. शंकर रोज सकाळी लवकर उठायचा, बैलांना चारापाणी करायचा आणि नांगरणीला जायचा. उन्हाळा असो की पावसाळा, त्याची मेहनत कधी कमी झाली नाही. एकदा गावात मोठा दुष्काळ पडला. अनेक शेतकऱ्यांनी शेती करणे बंद केलं. पण शंकरने हार मानली नाही. तो म्हणाला, पाणी नाही, पण मेहनत आहे. थेंब थेंब साचवू तर झाडं तरारतील. त्याने विहिरीतून थोडं थोडं पाणी खेचून एक एक झाड पाण्याने भिजवलं. त्याने स्वतः खतं बनवली, घरच्या सांडपाण्याचा वापर केला. हळूहळू त्याच्या जमिनीत हिरवळ यायला लागली. गावात सगळ्यांना आश्चर्य वाटलं. हिवाळा आला तेव्हा शंकराच्या शेतात मका, गहू आणि भोपळ्याचे घोस डोलायला लागले. गावातील लोकांनी त्याचं कौतुक केलं. गावच्या सरपंचांनी त्याला पुरस्कार दिला, वर्षातील सर्वात मेहनती शेतकरी. शंकर हसून म्हणाला, माझं स्वप्न फक्त माझं नव्हतं,